राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 17 जून या दिवशीचं चिंतन. परमार्थी मनुष्य विषयलोभी असत नाही. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. परमार्थात जर पुढे जायचं असेल तर या 3 गोष्टी त्याज्य समजून चालायला हवं. परधन, परस्त्री आणि परनिंदा या 3 गोष्टी बहुतेक सर्वच संप्रदायात मूलभूत त्याज्य मानल्या गेलेल्या आहेत. तेव्हा कुठल्याही गोष्टीची हाव, लोभ नसणं हे परमार्थी माणसाचं पहिलं लक्षण आहे. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, हेच वैराग्याचं लक्षण ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असत. अमुक एक गोष्ट मला पाहिजे असं न वाटणं ही परमार्थातली पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. लोभामुळे काय होतं? सगळी शक्ती, सगळा वेळ भोगाचे विषय मिळवण्यातच खर्च होते. सदानकदा प्रपंचाचाच ध्यास लागलेला मनुष्य तो खरा विषयी. त्याला त्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. दासबोधामध्ये समर्थाने जी बद्धाची लक्षणं सांगितली आहेत त्यात अखंड द्रव्यदारेचं चिंतन हे एक लक्षण सांगितलं आहे. लोभ केव्हा जाईल? जेव्हा ज्या गोष्टीचा लोभ धरावासा वाटतो त्या गोष्टींपासून खरं सुख मिळत नाही हे लक्षात आलं तर लोभ जाईल. मी द्रव्याचा लोभ धरला, अपरंपार द्रव्य मिळवलं, पण शेवटी आजारी पडल्यानं त्याचा उपभोगही घेता येणार नाही आणि ते बरोबरही नेता येणार नाही हे समजून घेतलं तर लोभापासून सुटका होईल. पुन्हा लोभ मूलानी पापानी असं म्हटलेलं आहे. परमार्थी मनुष्य पापी असू शकत नाही. असला तर तो खऱ्या अर्थानं परमार्थी नव्हेच असं म्हणावं लागेल. म्हणून जो परमार्थ मार्गावर वाटचाल करतोय किंवा त्याला करावीशी वाटतेय त्यानं या विषय वासनेपासून कटाक्षानं दूर राहिलं पाहिजे. प्रपंचात म्हणजे विषयात राहून हे कसं साधणार? तर नामसाधन हे त्याला उत्तर आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.